हॅलो गाईज, वेलकम द बॅक अँड बॅक द वेलकम टू अनदर व्लॉग. आज बऱ्याच दिवसांनी मी पूर्ण दिवसाचा व्लॉग करत होती, तर आजच्या दिवसाची सुरुवात दारात सुंदर अशी रांगोळी काढताना केली. रांगोळी काढून झाली आणि मी पटकन तयारी केली, कारण मम्मीसोबत कणकवलीला जायचं होतं. आज कामानिमित्त डॅडी कोल्हापूरला जाणार होते, म्हणून त्यांची बॅग आम्हाला कणकवलीपर्यंत पोचवायची होती. मग काय, गाडी काढली आणि निघालो. अवघ्या अर्ध्या पाऊण तासात आम्ही कणकवलीला पोचलो आणि बॅग डॅडींकडे दिली. त्यानंतर आम्ही कणकवली मार्केटमध्ये गेलो. दुपारची वेळ असल्याने बहुतेक मार्केटमधली दुकानं बंद होती आणि आता रक्षाबंधन पण जवळ आलं आहे, त्यामुळे कणकवलीत ठिकठिकाणी राख्यांचे स्टॉल्स लागले होते. मी कणकवलीमध्ये पोचायची आणि बहिणीचा क्लास सुटायची वेळ ही एकच झाली, त्यामुळे येता येता आम्ही तिला सोबत घेऊन आलो होतो. आता भूक लागली म्हणून जवळच असलेल्या एका कॅफेमध्ये जायचं आम्ही ठरवलं. तिथे जाऊन मम्मीने मिंट लाईफ, तर मी साधी अशी कोल्ड कॉफी आणि प्रांजलनी चीज कॉर्न नगेट्स मागवले, जे की खूप टेस्टी होते. खाऊन झाल्यावर आम्ही दोघी चालत पुढे आलो, कारण गाडी आतल्या रोडला पार्क केली होती, तर मम्मी जाऊन घेऊन आली आणि तोपर्यंत पावसाने सुरुवात केली होती, म्हणून आम्ही तयारीनिशी रेनकोट घेऊनच आलो होतो. मग काय, रेनकोट घातले आणि आम्ही तिघं ट्रिप्सी घरी जायला निघालो. गेले 2-3 दिवस कोकणात खूप पाऊस पडतोय, त्यामुळे आजूबाजूच्या नद्यांमध्ये पाण्याचं प्रमाण पण खूप वाढलं होतं. आता आम्ही अर्ध्या वाटेत आलो आणि दादा भेटला. मग काय, मी गाडीवरून उतरली आणि दादासोबत मस्त बसून घरी आली आणि थोड्याच वेळाने ह्या दोघी अगदी भिजवून घरी आल्या. नंतर संध्याकाळी आम्ही सहजच गाडी काढली आणि छान अशा हिरव्यागार रस्त्याने होत स्वामींच्या मठात आलो. दर्शन घेतलं आणि घरी परतलो. सो येस गाईज, हेच होतं आजच्या व्हिडिओसाठी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तब तक के लिए बाय बाय.